ची बातमी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्यात। एकीकडे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडी ठिणगी पडली आहे, तर महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याचं समजतंय। मुंबईत ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी महायुती एकत्र लढणार आहे, तर राज्यात इतरत्र स्वतंत्र लढण्याचं जवळपास निश्चित झालंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झालाय। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी मुंबईसह मोजक्या ठिकाणी एकत्र युती करून निवडणूक लढवणार आहे, तर अन्य महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय। मात्र या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशी रणनीती महायुतीने आखली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना याबाबत भाष्य केलंय। राज्यात काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वबळाची तयारी। मुंबईत महायुती म्हणून एकत्र लढणार, ठाणे, पिंपरी आणि पुण्यात स्वतंत्र लढण्याची शक्यता। इतर पालिकांमध्ये स्थानिक नेत्यांचं मत लक्षात घेत वेगळं लढण्याचा विचार। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकत्र येऊन विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी महायुतीची रणनीती। मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो, विधानसभा महायुती लँडस्लाइड विक्ट्री घेऊन जिंकलो। आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र येणार आहेत। त्यामुळे ठाकरे बंधूंचं आव्हान परतवून लावण्यासाठी महायुतीनं मुंबईत एकत्र लढण्याचं ठरवलंय। महायुतीच्या 3 पक्षांमध्ये मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा ठाकरेंच्या उमेदवारांना होऊ शकतो। हीच गोष्ट टाळण्यासाठी महायुतीनं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितरित्या लढवण्याचा निर्णय घेतलाय। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी महायुती करणं शक्य आहे तिथं त्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी म्हणजे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ते जे काय ठरल प्राथमिक त्याचा अहवाल हा राज्य समन्वय समितीकडे द्यायचा। त्यामुळे असं तर ठरलेलं आहे। त्याप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्यांच्या प्राथमिक बैठका झालेल्या आहेत। आता सगळ्यांचे एकत्र अहवाल राज्य समन्वय समिती पुढे येईल महायुतीच्या आणि मग त्याच्यावरती निर्णय होईल। ठाण्यात युती करण्याबाबतचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। ठाण्यात युती झाल्यास जागा वाटपावेळी भाजपला ठाण्यातील काही जागा मिळाल्यास शिंदेंना त्याचा फटका बसू शकतो। उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार पुन्हा ठाकरेंकडे वळण्याची शक्यता आहे। त्यामुळेच ठाण्यात युतीबाबतचा निर्णय एकनाथ शिंदेंकडे सोपवण्यात आल्याचंही बोललं जात आहे। या महायुतीमध्ये आम्ही विरोधी पक्षांना संपवण्याकरता आणि महायुतीची सत्ता आणण्याकरता एकत्र आलोय। त्यामुळे एकमेकांना अंतर्गत युतीमध्ये एकमेकांना संपवण्यापेक्षा आपण विरोधकांना संपू असं आल्यानंतर अशा पद्धतीने एकमेकांमध्ये जे काही प्रकार होत असतील तर ते नेत्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आम्ही एकत्र आहोत, महायुती म्हणून एकत्र आहोत। काही ठिकाणी ज्या काही कुरमुऱ्या जर अशा पद्धतीने होत असतील तर नेत्यांनी हे विषय संपवायला पाहिजे। विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही एक हाती विजयाचं लक्ष महायुतीनं ठेवलंय। स्वतंत्र लढल्यास महायुतीचे अनेक इच्छुक उमेदवार मवियाची वाट धरू शकतात। अशा परिस्थितीत मुंबई वगळता इतरत्र भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे मैदानात उतरणार हे निश्चित मानलं जातंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।